धर्मनाथ बीज का साजरी केली जाते माहिती आहे का? राजा त्रिविक्रमाच्या मृत्यूनंतर संपूर्ण प्रजा दुःखात होती. तेव्हा गोरक्षनाथ महाराजांना करुणा आली. महागुरु मच्छिंद्रनाथांनी राजा त्रिविक्रमाच्या देहात प्रवेश केला आणि 12 वर्ष प्रजेचे पालन केले. या काळात राणी रेवतीला अंशरूप पुत्र झाला. त्याचे नाव ठेवले धर्मनाथ. 12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथ पुन्हा योग रूपात आले आणि धर्मनाथाला त्याच्या जन्माचे रहस्य कळले आणि त्या क्षणी त्यांच्या मनात वैराग्य जाग झालं. 12 वर्षानंतर माघ शुद्ध तृतीया हा पवित्र दिवस उजाडला. गोरक्षनाथांनी धर्मनाथाला नागपंथाची दीक्षा दिली. संपूर्ण आकाशात जणू देवतेचा आशीर्वाद बरसत होता. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, जो कोणी या दिवशी दान, सेवा आणि पुण्यकर्म करील त्याच्यावर नाथ कृपा अखंड राहील. याच घोषणेतून धर्मनाथ बीज उत्सव सुरू झाला. या दिवशी घरात किंवा नाथ मंदिरात श्री नवनाथांची पूजा करावी. हार, पुष्प, धूप, दीप अर्पण करावे. नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 34वा अध्याय पठन करावा. नैवेद्य दाखवून नाथांची आरती करावी आणि यथाशक्ती अन्नदान करावं. विशेष नैवेद्य ज्वारीची आंबील, घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, मलिदा आणि वडे हे सर्व नाथांना अत्यंत प्रिय मानले जाते. धर्मनाथ बीज हा केवळ उत्सव नाही, तो आठवण करून देतो की सेवा हीच खरी साधना, दान हेच खरे पुण्य आणि करुणा हाच देवाचा मार्ग. आजही जो मनापासून नाथांना स्मरतो तो कधीही एकटा राहत नाही. नाथ कृपा तुमच्यावर सदैव राहो. जर तुम्हाला नाग परंपरेची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. राधे कवी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.